शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. आजच्या म्हणण्यासाठी देवाचे वचन निर्गम 23वा अध्याय वचने 12 ते 17. निर्गम 23वा अध्याय वचने 12 ते 17. 6 दिवस तू आपला उद्योग कर व 7व्या दिवशी विश्रांती घे, म्हणजे तुझे बैल आणि गाढव यांना विसावा मिळेल आणि तुझ्या दासींची संतती आणि उपरी यांचा जीव ताजा तवाना होईल. मी जे काही तुम्हाला सांगितले आहे त्या सगळ्याविषयी सावध राहा. इतर देवाचे नाव देखील घेऊ नका, ते तुमच्या मुखातून ऐकू येऊ नये. वर्षातून 3दा तू माझ्या प्रित्यर्थ मेळा भरून सण पाळ. बेखमीर भाकरीचा सण पाळ. त्या सणात माझ्या आज्ञेप्रमाणे अबीब महिन्यातील नेमिलेल्या समयी 7 दिवस तू बेखमीर भाकर खा, कारण त्याच महिन्यात तू मिस्र देशातून बाहेर निघालास. कोणी रिकाम्या हाताने माझ्या समोर येऊ नये. शेतात पेरलेल्या धान्याचे पहिले पीक तयार होईल तेव्हा तू कापणीचा सण पाळ. आणि वर्षाअखेर तू आपल्या शेतातील श्रमाच्या पहिल्या संग्रह करशील तेव्हा संग्रहाचा सण पाळ. वर्षातून 3दा तुझ्या सर्व पुरुषांनी प्रभू परमेश्वरापासून हजर राहावे. देववाक वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. विश्ववाणीच्या आमच्या सर्व श्रोत्यांना प्रभू ख्रिस्तामध्ये सप्रम सलाम. प्रियांनो, जी वचने आपणासमोर वाचण्यात आलेली आहे निर्गममधील 23व्या अध्यायामधील या वचनामध्ये महत्वाच्या गोष्टी आम्ही पाहतो, आणि ते म्हणजे की परमेश्वराने इस्रायल लोकांना जे नियमशास्त्र लावून दिलं होतं त्या नियमशास्त्रामध्ये काही ज्या महत्वाच्या गोष्टी होत्या की ज्याच्याद्वारे त्यांनी सदोदित परमेश्वराच्या समोर यावं, पूर्ण प्रकारे त्यांनी परमेश्वराला आपलं जीवन जे आहे ते समर्पित करावं आणि परमेश्वराच्या समोर त्यांनी उभं राहावं. त्यापैकी एक पहिली महत्वाची गोष्ट ती म्हणजे की शब्बात. त्यानंतर आम्ही पाहतो की योबेल वर्ष जे आहे, आणि त्यानंतर आम्ही पाहतो की 3 वार्षिक क्षण. यामध्ये आम्ही पाहतो की पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे शब्बाताचा जो दिवस आहे त्या शब्बाताच्या दिवसामध्ये 12 वचनामध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतं की 6 दिवस तू आपला उद्योग कर व 7व्या दिवशी विश्रांती घे, म्हणजे तुझे बैल
आणि गाढव यांना विसावा मिळेल आणि तुझ्या दासींची संतती आणि उपरी यांचा जीव ताजातवाना होईल. म्हणजे 6 दिवस आम्ही आमचं स्वतःच्या कार्यामध्ये आम्ही आमचं लक्ष द्यावं आणि 7वा दिवस जो आहे तो पूर्णपणे परमेश्वराला समर्पित करावा. आज आम्ही पाहतो की शाब्बात दिवशी त्या प्रकारचं आम्ही पालन करत नाही, परंतु नियमशास्त्रामध्ये आम्ही पाहतो की अत्यंत काटेकोर प्रकारे म्हणजे कुठल्याही प्रकारचं कामकाज सुद्धा आम्ही करता कामा नये. पूर्ण तो शाब्बाताचा दिवस जो आहे तो परमेश्वराच्या समोर आम्ही घालवावा. त्याच प्रकारे 7वे वर्ष जे म्हटलेलं आहे, ज्याला योबेल वर्ष सुद्धा आम्ही या ठिकाणी म्हणतो, त्यामध्ये सांगितलंय की 6 वर्ष आपल्या जमिनीची पेरणी कर आणि तिचे उत्पन्न तू साठवून ठेव. पण 7व्या वर्षी ती पडीत राहू दे. म्हणजे तुझ्या लोकांपैकी कंगाल असतील ते तीत उरलेले खातील व त्यांनी खाऊन जे उरेल ते वनपशु खातील. तुझे द्राक्षमळे व जैतुनाचे याविषयी तसेच कर. पहा, या ठिकाणी सुद्धा आम्ही पाहतो की जे कंगाल जे लोक आहेत, गरीब जे लोक आहेत, त्याची सुद्धा परमेश्वराने तरतूद केलेली आहे. आणि म्हणून सांगितलं की 6 वर्ष तू आपले जमीन कस, जमिनीमध्ये कार्य कर, उत्पन्न काढ, परंतु 7व्या वर्षी तू जमीन तू आपली पेरू नको. म्हणजे परमेश्वर जो आहे त्या कंगालाच्या लोकांमध्ये किंवा गरिबी लोकांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपलं कार्य करण्यासाठी लोकांना सांगत आहे. त्यानंतर आम्ही पाहतो की 3 वार्षिक सण जे आहे ते इस्रायल लोकांना पाळण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि या 3 वार्षिक सणामध्ये महत्वाची गोष्ट सांगितली की वर्षातून 3दा तू माझ्या प्रित्यर्थ मेळा भरून ते सण पाळ. म्हणजे ज्या ज्यावेळेस हे 3 सण आम्ही पाळणार आहोत त्या प्रत्येक सणामध्ये सर्व इस्रायल लोकांनी एकत्रित होणं अत्यंत आवश्यक होतं. आणि त्यापैकी एक मोठा सण म्हणून पाहतो की वलाणाचा सण आणि बेखंबीर भाकरीचा सण. आणि या प्रकारे हे सण जे आहेत हे सण पाळून परमेश्वराच्या समोर लोकांनी हजर राहावं, देवाच्या समोर लोकांनी हजर राहावं. म्हणजे 3 वार्षिक सणामध्ये लोकांनी 3दा परमेश्वराच्या समोर सर्व लोकांनी एकत्रित व्हावं. म्हणजे ही एक सहभागिता आहे परमेश्वराच्या समोर येण्यासाठी. आणि म्हणून देवाची ही योजना आहे की लोकांनी त्याच्या समोर यावं. आज आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे, त्याच्या रक्ताच्या द्वारे आमचे पाप जे धुतले गेलेले आहेत, त्यांनी आम्हाला त्याच्या जवळ जे घेतलेलं आहे. आज रोज आम्ही प्रभू ख्रिस्ताच्या जवळ राहावं, रोज आम्ही त्याच्या समोर राहावं, ही परमेश्वराची इच्छा आहे आणि ती त्याने प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे पूर्ण केलेली आहे. मग प्रियानो, आज आम्ही परमेश्वराच्या समोर किती वेळ राहतो, किती दिवस राहतो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या समवेत आम्ही किती वेळ घालवत आहोत. आणि जर आम्ही तो वेळ घालवत नसेल तर आजची संधी आहे की आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ सदुदित राहावं. प्रभू परमेश्वर करो आणि तुम्हाला आशीर्वादित करो. प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही आमच्या दिवसातील प्रत्येक क्षणामध्ये तुझी आठवण करावी, प्रत्येक वेळेमध्ये आम्ही तुझी आठवण करावी की तू आमच्यासाठी त्या वधस्तंभावरती काय केलेलं आहे. आणि ती आठवण करून आम्ही आमचं जीवन तुला सदुदित समर्पित करावं. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.